नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्र में बड़ी संख्या में अवैध इमारतों के निर्माण को लेकर मुंबई हाईकोर्ट ने प्रशासन को फटकार लगाई है। जनहित याचिका पर सुनवाई के दौरान अदालत के समक्ष प्रस्तुत शपथ पत्र में बताया गया है कि पालिका क्षेत्र में कुल 12,697 अनधिकृत निर्माण पाए गए हैं। इनमें से 4,946 इमारतों के पास न तो प्रारंभ प्रमाण पत्र है और न ही भोगवटा प्रमाण पत्र। अदालत ने टिप्पणी की है कि संबंधित अधिकारियों की मिलीभगत के बिना इतने बड़े पैमाने पर अवैध निर्माण संभव नहीं लगते। हालांकि प्रशासन ने सभी निर्माणों को नोटिस जारी करने की जानकारी दी है, लेकिन न्यायालय ने इस कार्रवाई की प्रभावशीलता पर भी सवाल उठाए हैं। मामले ने शहर में अवैध निर्माण और प्रशासनिक जवाबदेही को लेकर नई बहस छेड़ दी है। जवळजवळ मला वाटतं 4,966 काहीतरी इमारती आहेत। त्या इमारतींवर यांनी न्यायालयाने बोट ठेवलेला आहे। न्यायालयाचं ते काम आहे, न्यायालय प्रक्रियेमध्ये हा विषय आहे, त्यामुळे ह्याच्यामध्ये मी जास्त बोलणार नाही। परंतु एक गोष्ट नक्की आहे की ज्यावेळी एवढी बांधकामं उभी राहतात, ही 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 जर प्रशासनाला गोष्ट कळत नसेल तर प्रशासनाचं नक्की ह्याच्यामध्ये ह्याचा रोल काय? ह्याच्यामध्ये प्रशासन 5-5 हजार इमारती उभ्या राहतात, एका रात्रीत थोडे उभे राहिलेले आहेत। पण त्याच्यामध्ये कित्येक कुटुंब आज देशोधडीला लागलेत, कारण त्यांना माहिती नसतं। त्यांना वाटतं एवढी मोठी इमारत उभी राहते तर ती नियमानुसार असणार आहे, कारण काही गोष्टीला प्रॉपर्टी टॅक्स असतो, काही लोकांनी पेपर चुकीचे बनवलेले आहेत, खोटे पेपर बनवले, खोटे स्टॅम्प बनवलेले आहेत। त्यामुळे प्रत्येक ठिकाणी हा भ्रष्टाचार होतो आणि ह्याला सर्वस्वी जबाबदार हे प्रशासन आहे। प्रशासनाने वेळोवेळी अंकुश जर ठेवला असता तर आज त्यांच्यावर ही वेळ आली नसती। त्यामुळे न्यायालय या बाबतीत कठोर झालेला आहे आणि न्यायालयाच्या भूमिकेला कोण विरोध करायचा प्रश्नच येत नाही। बघा आता कसं आहे, हे लोकांना सर्व समजतं। हे काय सांगायची गरज आहे का की बाबा त्याच्यावर अंकुश का नाही ठेवला जात? कारण जर एखादी गोष्ट करत असतील आणि एखादी लोकप्रतिनिधी फोन करत असेल तर ह्यांचं सुद्धा, प्रशासनाचं सुद्धा याच्या बाबतीत धोरण थोडं लवचिक होऊन जातं। त्यामुळे ह्या बाबतीत नक्कीच सगळा भ्रष्टाचार धावून ह्या सगळ्या इमारती उभ्या राहिलेल्या आहेत आणि आज बिचारे सर्व नवी मुंबईकर या असल्या कारवाईमुळे देशोधडीला लागण्याची वेळ आलेली आहे।